नमस्कार. एक छान म्हणजे कसं आहे आपलं एक एक जुन्या काळचा सिनेमा बघायचा एक हे ठेवायचं होतं मला. थोडेसे संस्कार आपले जुने काय होते. आज काळ असा आलाय की यूथला सगळंच कळतं आणि व्हॉट एव्हर द पेरेंट्स से आई वडील जे म्हणतात ते किती चुकीचं आहे हेच त्यांना वाटत असतं. कुठेतरी एक सिनेमा असा दाखवायचा होता ज्याच्यात थोडेसे संस्कार आहेत आपले आणि एक रिबेल जसं प्रत्येकात असतो. मी रिबेल होतो तसं प्रत्येक एक यूथ हा रिबेल असतो. मी कुठेतरी एक म्हण ऐकलेली की बाय द टाइम यू गेट टू नो युअर पेरेंट्स इज राईट, पेरेंट्स वर राईट, यू हॅव अ सन हू इज टेलिंग यू हाव रॉंग यू आर. कस्पर्श नटसम्राट पांघरुण आणि हा त्यामुळे अश्विनला त्यावेळेला लगेच ते हे झालं आणि एक असं होतं की पटकन करायचं सिनेमा. मी श्रेयसला फोनवरच ऐकवली मला वाटतं गोष्ट. फोनवरच ऐकून तो म्हणाला कधी सुरू करायची. तर देर आर एव्हरीथिंग विच फेल इन प्लेस. मग ऋषी आला ऑन बोर्ड, शरद सक्सेना आले. आमची सुहासताई तर माझी फेवरेट ॲक्ट्रेस आहेच कधीपासून, मला वाटतं 91पासून. त्यामुळे इट वॉज अ नॅचरल थिंग. मी तो रोल लिहिला तेव्हाच मी म्हटलेलं हा सुहास जोशीच करतील. आणि गौरी तर काय घरकी आहे ना, म्हणजे मुलगीच आहे माझी, त्यामुळे त्यात थोडंसं एक डान्सचा एलिमेंट होतं म्हणून गौरी वॉज अ नॅचरल चॉईस. दीप्ती लेले मला खूप आनंद वाटतो सांगायला की दीप्ती लेलेची खूप लेट मला वाटतं इंट्रोडक्शन झालं ॲक्टर्स म्हणून आणि ते माझ्या एका शोमध्ये झालं. त्यामुळे इट वॉज अ फॅन्टॅस्टिक आणि झीचा बॅकिंग होतं. त्यामुळे सिनेमा व्हॉट एव्हर आय सी, म्हणजे मी जो बघितला तो मला आवडला आहे. बाकी बट इट इज अ फिल्म विच यू कॅन सी विथ द होल फॅमिली. अजिबात तुम्हाला कुठेतरी हे वाटणार नाही की एम्बॅरेस होणार नाही बघताना की अरे बापरे वडिलांसमोर बघतो का आईसमोर बघतोय, आणि तरी एन्जॉय करू शकेल असा सिनेमा आहे हा. ॲक्च्युली शूट करताना पण असंच व्हायचं. म्हणजे आम्ही एक तो सीन सांगायचा आमच्या DOPंना की हा असा असा सीन याचं लाईटिंग जे काय ते करा, आणि तेवढ्या वेळात मग येऊन तो मला एका वेगळ्याच सिनेमाची गोष्ट सांगायचा. ओके, त्यामुळे एका सीनची काय तयारी करतोय वगैरे वगैरे करत असताना वेगळीच गोष्ट डोक्यामध्ये चालायला लागायची आणि मग परत मग आम्ही तयार करायचो. अच्छा नाही, हा सीन आहे, हा वाचून घेऊया वगैरे वगैरे. अर्थात ते सगळेच सिनेमे काय तो माझ्याबरोबर करणार नाही आहे. पण मला महेशदा म्हणाला त्याप्रमाणे की येस, तेव्हा टेक्निकली पहिलं माझं व्यावसायिक नाटक टूर केदारबरोबरचं. आमचे खूप कमी प्रयोग झाले, पण त्यावेळेला ऑल द बेस्ट एक असं नाटक होतं की म्हणजे वाव. मला आठवतं मी माझ्या आईबाबांसाठी तिकीट्स मोहन काकांना रिक्वेस्ट करून त्यांना घेतल्या होत्या आणि मग मी चोरून वर जाऊन बसलो होतो दीनानाथला आणि मी ते नाटक परत एकदा बघितलं होतं. सो असं करून फायनली जेव्हा मला कळलं की आय एम गोण टू बी अ पार्ट ऑफ द सेम प्ले, दुसरी टीम, याआधी कधीच असं ऐकलं नव्हतं की एक दुसरी टीम येते वगैरे वगैरे, आणि आम्हाला त्यात चान्स मिळाला होता, मी, सतीश आणि आनंद. सो ऑल थँक्स टू महेशदा. तिकडनं सुरुवात झाली. मग निदानमध्ये आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे रोल केले, पण त्यानंतर फुल फ्लेजेड सिनेमा, आय हॅव बीन वेटिंग फॉर द लॉंगेस्ट टाईम. महेशदाबरोबर म्हणजे माझ्या जनरेशनच्या प्रत्येकालाच आणि आत्ताच्या यंग जनरेशनला सुद्धा असं वाटतं की महेशदाबरोबर आपण एक फिल्म करावी. त्याचं कारण असं की मी काल पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो की त्याला जेव्हा ती गोष्ट भिडते आणि त्यांनी खूप सिनेमे केले, पण ती गोष्ट जेव्हा त्याला भिडते आणि त्याला वाटतं की नाही, मला ही गोष्ट आता सांगायची माझ्या पद्धतीने, की आय गॉट अन अपॉर्च्युनिटी त्याच्याबरोबर काम करायची अशा सिनेमामध्ये. आणि सुहासताई, ऑब्व्हियसली शरद, गौरी, ऋषी, एव्हरीवन, दीप्ती, आणि झी स्टुडिओजचं बॅकिंग. आज हू डझंट वॉन्ट अ ग्रेट रिलीज, की जेव्हा झी स्टुडिओचं नाव लागतं आणि फिल्म रिलीज होते तेव्हा त्याला एक ऑटोमॅटिक एक दर्जा येतो, एक क्रेडिबिलिटी येते. आणि त्यांचा पास्ट रेकॉर्ड पाहता ऑब्व्हियसली ऑडियन्सला माहिती आहे, अच्छा झी स्टुडिओज एक सिनेमा घेऊन येते, महेश मांजरेकर दिग्दर्शित, म्हणजे काहीतरी चांगलं असेल त्याच्यामध्ये. सो आय थिंक ऑल ऑफ अस आर बँकिंग हेविली ऑन दॅट वेव्ह, की ही दोन मोठी नावं आहेत, त्याच्यामुळे आपलं पण काहीतरी काम होऊन जाईल. सो आय एम हॅपी दॅट आय एम अ पार्ट ऑफ इट अँड आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट नाव.